भारत माता की. काही लोकांचे हात वरती जागे नाही. माझ्या गाडीच्या मागे डॉक्टर बसले, आतापासून घ्यायचं. भारत माता की. वंदे छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराज की. विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. मी तुमच्या दर्शनाला आलो आहे, काही मागायला आलो आहे, आणि मला विश्वास आहे की तुम्ही सर्वजण माझ्या आवाहनाला, विनंतीला मान देत प्रभाग क्रमांक 6 इंडस्ट्रियल इस्टेटच्या भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अनुसूचित जाती महिला अ गट सौ राजलक्ष्मी सुधीर कारंगल ओबीसी ब गट सौ सुनीता राधेश्याम जायसवाल, सर्वसाधारण पुरुष क गट महेश दशरथ जिटे आणि सर्वसाधारण पुरुष ड गट चंद्रशेखर उर्फ शेखर सुभाष शेट्टी या चारही उमेदवारांना आपलं अमूल्य मत देऊन 5 वर्ष या इंडस्ट्रियल इस्टेटची सेवा करण्याची संधी द्यावी, ही विनंती घेऊन मी आलो आहे. आणि मी तुम्हाला विश्वास देतो, खरं तर महेश जिटे असतील, सुनीता जायसवाल असतील, यांचा तर माझा दाट संपर्क आणि संबंध आलाय. आता सोबत राजलक्ष्मी कारंगल आणि चंद्रशेखर शेट्टी ही उभे आहेत. मी तर सुनीताताईंना आणि महेशजींना अनेक कामासाठी, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी माझ्यापर्यंत पोहोचताना बघितलं आहे. जेव्हा महेश जिटे, अमित निरंजने, सुनीता जायसवाल आणि आता आमच्याशी जोडलेले 2 उमेदवार या विभागाच्या कोणत्याही प्रश्नासाठी आलेत, तर आम्ही ती सेवेची, आमच्या आयुष्यातली जनतेची सेवा करण्याची संधी समजून काम केलं. रेल्वे विभाग नोटीस घेऊन अतिक्रमण हटवण्यासाठी आला, तेव्हाही मी चंद्रपूर मध्ये असलो तर बैठका घेऊन थांबवलं, आणि मुंबईत असलो तर तिथूनही फोनवर प्रेशर टाकून मी या ठिकाणी तुमच्या मदतीला आलो. इथंच थांबलो नाही, मी स्वतः दिल्ली पोहोचलो. स्वतः दिल्लीला जाऊन माननीय मंत्री महोदयांची भेट घेतली. हे सांगण्याचं कारण, मी काही विशेष केलं हे सांगण्याचं कारण नाही आहे. हे सांगण्याचं कारण की जेव्हा तुमची अडचण येते, समस्या येते, तेव्हा तुमची सेवा करण्याचा आनंद आम्हाला होतो. तो आनंद कृपया हिरावून घेऊ नका, इथं दुसऱ्या पक्षाला निवडून देऊन. हे विकासाचं कमल आहे. निवडणुकीमध्ये लोक येतील, काम न करता खोटी आश्वासनं देतील. खरं तर मागच्याही कार्यक्रमाला अमित निरंजने, मी जेव्हा आलो, या रस्त्यावरून आलो, आणि या रस्त्यावरून आल्यावर डॉक्टर मंगेश गुगवाडे, आम्ही सोबत होतो. प्रेमाने या विभागात तुम्ही स्वागत केलं. मग आता जेव्हाही मी या पुढच्या चौकात आलो 2दा 3दा, तेव्हा एका गोष्टीचा आनंद झाला. विविध जातीचे लोक आहेत तिथं, पण आनंद हा आहे की जेव्हा तथागत भगवान गौतम बुद्धाच्या चरणी पुष्प अर्पण करताना सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद असतो की आम्ही उत्तम काम करतोय.
आणि हनुमानजीच्या मंदिरात जातानाही तोच चेहऱ्यावरचा आनंद मी बघितला की खरी मानवता कुठं असेल, जिथं जात पात धर्म महत्वाचा नाही, तर ते मी मानवता पुढच्या चौकामध्ये बघितली. आणि म्हणून खरं तर मी या भागाचा आमदार नाहीये, पण जेव्हा डॉक्टर गुगवाडे, मी, अमित निरंजने, महेश जिटे, आमच्या सुनीताताई होत्या, तेव्हा कोणती निवडणूक नव्हती. पण माझ्या लक्षात आलं की ज्या रस्त्यावरून मी येतोय, ज्या रस्त्यावरून तुम्ही येता जाता, तो रस्ता चांगला नाही आहे. जसा इतरांना अधिकार आहे चकचकीत रस्त्यावर जाण्याचा, तर ज्या प्रभागामध्ये, ज्या विभागामध्ये, ज्या वार्डामध्ये, ज्या चौकामध्ये जातीपातीपेक्षा जातीसाठी माती खाणारी माणसं नाही, तर या मातीसाठी जात विसरणारी माणसं ज्या चौकात आहे. मी आश्वासन दिलं आणि माझं आश्वासन वचन असतं. मी तुम्हाला आश्वासन दिलंय. महेशजी, सुनीताजी, तुम्ही निवडून आल्यावर माझ्याकडे यायचं. हा पहिला रस्ता 1 कोटीच्या वरचा रस्ता मी करून देईन. आणि ही माझी ताकद आहे. मी जरी आमदार नसलो तरी वित्तमंत्री होतो. मग तिजोरीचा कोड नंबर अजूनही पाठ आहे, कशी तिजोरीतून पैसे काढायचे. पण त्यासाठी काय केलं पाहिजे? तुम्हीच आम्हाला रस्ता दाखवाल तर तुमचा रस्ता कसा होईल? मग पश्चाताप केल्याने काय होईल? आम्ही तर तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर. या चंद्रपूरसाठी आमचा जीव तुटतो आणि त्याचं कारण साधं आहे. लहानपणापासून या शहराचं पाणी पीत, या शहराचं अन्न खात आम्ही मोठे झालो. या शहरात कधी कबड्डीच्या मैदानात उतरलो, कधी कंचे खेळलो, कधी गडवणीचा खेळ केला, कधी क्रिकेटची बॅट हाती घेतली, कधी खो खो खेळायचं काम केलं, महात्मा गांधी शाळा नगर परिषदच्या शाळेत शिकलो, कधी जुबली हायस्कूल जिल्हा परिषदच्या शाळेत शिकलो. या शहराने आम्हाला मोठेपण दिलं आहे. हे शहर मोठं व्हावं हा भाव घेऊन तर काम करतो. महाराष्ट्रात एक काळ असा होता की चंद्रपूर म्हटल्यावर प्रश्न विचारला जायचा, चंद्रपूर. मग अजूनही आठवतं की 1980 मध्ये मी कॉलेजचा बीकॉम सेकंड इयरचा विद्यार्थी होतो आणि तेव्हा रेल्वेने आम्ही मुंबई पोहोचलो. मुंबईमध्ये आत्ताचं CST स्टेशन, त्याला VT स्टेशन म्हणायचे. त्या स्टेशनवरून उतरून आम्ही जेव्हा टॅक्सीमध्ये बसलो तो टॅक्सीवाल्याने आम्हाला सहज विचारलं, कहाँ से आए हो? चंद्रपूर से. अच्छा, ये मध्य प्रदेश में आता है क्या? आज मी अभिमानाने सांगतो की आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात माझं तुमचं चंद्रपुराचं नाव लोकांना माहीत आहे. मग चंद्रपूरचा मेडिकल कॉलेज असेल, चंद्रपूरची वन अकादमी असेल, चंद्रपूरची सैनिक शाळा असेल, चंद्रपूरची SNDT युनिव्हर्सिटी असेल, चंद्रपूरचा स्वर्गीय बाबा आमटे अभ्यासिका असेल, चंद्रपूरचा राम सेतू असेल, चंद्रपूरचं इंजिनिअरिंग कॉलेज असेल, आता उद्घाटन केलेलं 280 कोटीचं कॅन्सर हॉस्पिटल असेल, चंद्रपूरला जोडणारे रस्ते असेल, भविष्यात चंद्रपूर समृद्धी महामार्गावर जोडण्याचं काम होत आहे. आणि त्यापेक्षाही एक आनंदाचा क्षण माझ्या जीवनात की चंद्रपूर असं शहर आहे की ज्या शहरामध्ये आपण आवास योजनेमध्ये घरकुल मागितले त्याला दिले. पण जेव्हा माझ्या लक्षात आलं की अजूनही शेकडो घर अशी आहे गरिबांची की ज्यांना स्वतःच्या हक्काचं घर नाही. अरे, हजारो शहीदांनी प्राणाची आहुती दिली, हसत हसत फासावर गेले, आणि अजूनही आम्ही हा देश, या देशाच्या गरीब माणसांना, जो गरीब भारत माता की जय म्हणतो, भारत माता माझी आई, पण डोकं ठेवायला जागा नाही. आता आपण म्हणून अतिशय स्वस्त दरातली घर बांधून देतोय. माढामध्ये आता जे अधिकारी आहे त्यांच्यासोबत माझ्या बैठका झाल्या. आज आमचा 10,000 घरांचा प्रस्ताव हा केंद्र सरकारकडे पाठवण्याची तयारी झाली. आणि मग विश्वास आहे की माझ्यासाठी आनंदाचा क्षण निवडणुकीच्या विजयाचा कमी, पण लोकांना स्वतःच्या हक्काचं घर देऊन निवडणूक जिंकण्याच्या ऐवजी त्यांचं मन जिंकणं हे माझ्यासाठी महत्वाचं आहे.
शेवटी आमचं चंद्रपूर शहर देशामध्ये 2 शहर ही शोषित वंचिताचा आवाज बुलंद करण्यासाठी विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निवडले. कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत आम्ही कामरूप पासून कच्छ पर्यंत 2च अशी महानगर शहर आहे की जिथं विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षा दिली. ही दीक्षा देण्याचं कारणच होतं की गरीबों के सम्मान में हम सारे मैदान में, हा भाव घेऊन ती दीक्षा दिली होती की गरिबांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून जेव्हा आमचे आजचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी हे मुख्यमंत्री होते तेव्हा कॅबिनेटमध्ये एक प्रस्ताव आला. तो प्रस्ताव होता 2024च्या रक्षाबंधनाच्या अगोदर. आणि तो प्रस्ताव होता की आपण लाडकी बहीण योजना केली पाहिजे. त्या प्रस्तावावर काही अधिकारी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नाराजी व्यक्त करत होते. पण मी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला आणि सांगितलं आठवण करून की विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या डायरेक्टिव्ह 41 मध्ये स्पष्ट लिहिलं आहे की एखाद्याच्या आयुष्यात त्याची चूक नसताना हलाखीचं जीवन त्याच्या वाट्याला येत असेल तर सरकारची ही जबाबदारी आहे की त्यांना थोडी तरी मदत केली पाहिजे. आणि लाडकी बहीण योजना सुरू झाली. आज लाडक्या बहिणी योजनेमध्ये मी तुम्हाला विचारतो किती माझ्या बहिणी आहेत, हात वरती करा बरं. तर काही आम्ही चूक केली, आम्ही तुमचं नुकसान केलं, आम्ही काही जबरदस्ती असं म्हणतोय का नाही घ्यावंच लागेल. आनंदाने आपण एकमेकाला मदत करतोय. आणि ज्यांनी विरोध केला आता ते येऊन मतं मागताय. ते तर सावत्र भावापेक्षाही, म्हणजे सावत्र भावाच्या हृदयात तरी प्रेम निर्माण होईल. पण यांनी तर सांगितलं योजना बंद केली पाहिजे. यांनी तर हायकोर्टात केस केली लाडकी बहिणी योजना करूच नका. आणि आता मतं मागायला जेव्हा येत आहे ना तेव्हा मात्र तुम्ही विचार करा की भाऊ म्हणून आम्ही आमचं कर्तव्य पार पाडतोय. सावत्र भावापेक्षाही वाईट भाव ठेवणाऱ्या जर काँग्रेसला निवडून दिलं मग तुमको कोई बचा नहीं सकता. तुम्हीच विचार करा की उद्या महेश जिटे सारखा आमच्या या ताई मी पाहिलाय छोट्या छोट्या कार्यक्रमात येतात. म्हणजे एवढ्या छोट्या कार्यक्रमात इतकेदा येतात. भाऊ त्या निराधार योजनेचं अनुदान इला पोहोचलं नाही, त्या महिलेला अन्नपूर्णा कार्ड पाहिजे, मी मदत करतो. कारण मला याची जाणीव आहे की मी मतदारांना मदत करत नाही. तर मी जेव्हा एखाद्या गरीबाला आम्ही मदत करतो तेव्हा आम्हाला विश्वास आहे की तिकडे चित्रगुप्ताच्या डायरीमध्ये आमचं चांगलं नाव लिहिलं जातं. आणि मग मदत करणारे लोकच मागे राहिले तर निश्चितपणे नुकसान यांचं नाही आहे. पण जी शक्ती तुमच्या आशीर्वादाची आमच्या पाठीशी उभी पाहिजे ती जर शक्ती उभी राहिली नाही तर विकासाची गाडी वेगाने जाण्याची इच्छा असली तरी तो संकल्प पूर्ण करताना अडचणी येईल. आज केंद्रात आमचं सरकार आहे म्हणजे तुमचं सरकार आहे, राज्यात तुमचं सरकार आहे. आणि महानगरपालिकेमध्ये आता काही काही तर युती अशी आहे, मी येताना बोर्ड पाहत होतो. आता एका बोर्डामध्ये तर युती अशी आहे गॅस सिलेंडर आणि मशाल. अरे कधी गॅस सिलेंडरचा स्फोट होईल सांगता येतो का? आता कुठं तो तुटका पंजाचा आहे. मग अजून नाही समजलं की खरंच पंजाला मतदान करणं हा विकास करू शकतात का? मग सांगा. मी एवढी कामं सांगितली. अगोदर तर म्हणजे हा 10 वर्षाचा कालावधीच्या अगोदर तर आमची नगरपालिकाही नव्हती, महानगरपालिकाही नव्हती, काँग्रेसची असायची. मग का प्रश्न सुटले नाही? आणि आता तर त्यांचा प्रश्न सुटण्याचा दूर दूरपर्यंत विचारच उपस्थित होत नाही. कारण राज्यात केंद्रात त्यांचं सरकारच नाही. उद्या विधानसभेत या चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये हे जर 4 नगरसेवक आले आणि मी तुम्हाला महेश बाबू
हा विश्वास देतोय. अरे महानगरपालिकेमध्ये एक तुमच्यासाठी मी जरी आमदार असलो तरी या 4 नगरसेवकांच्या पाठीशी उभा राहील. हे 4 निवडून आले. आणि मी आयुष्यामध्ये कधीच खोटं बोलत नाही. मी खोटं आश्वासन देत नाही. जे होऊ शकतं ते सांगतो आणि जे सांगतो ते काही झालं तरी करतो. आणि हा अनुभव बजारशाच्या लोकांना आहे. सांगितलं तहसील करेन, नाही झाली तर राजकारण सोडेन, तहसील करून दाखवली. मी कधी आयुष्यामध्ये खोटं बोलायसाठी, मला माहिती आहे मी इथं खोटं बोलेन तिकडे काय होईल, म्हणून मी खोटं बोलणार नाही. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही निर्धार पक्का करा. इथं मोठ्या प्रमाणावर आमच्या अनुसूचित जातीचे मतदार आहे. खूपदा त्या मतदारांमध्ये काँग्रेसचे लोक एक विष कागवतात. अमित, विष काय कागवतात? अरे ये भाजप वाले है, ये विरोधी है. अरे कधी तर हा पुष्प अर्पण केलं. विश्वरत्न, भारतरत्न, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खरे विरोधक कोण होते? आणि म्हणून बाबासाहेबांनी लिहिलं, कधी धनंजय कीरचं पुस्तक वाचा. आपण जय भीम म्हणतोय ना, मग ज्या काँग्रेसनी विश्वरत्न, भारतरत्न, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्राही होईपर्यंत त्रास दिला, साधं भारतरत्न दिलं नव्हतं. 1989 मध्ये भारतरत्न बाबासाहेबांना भारतीय जनता पार्टी, जनता दलचं सरकार आलं तेव्हा दिलं. आहे काँग्रेसवाल्यांनी सांगावं का नाही दिलं? 1952 मध्ये ईशान्य मुंबईत विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी निवडणुकीत उभे झाले. अरे ज्यांनी संविधान निर्माण केलं, ज्यांनी संसदेला जन्म दिला, तुम्ही तर म्हणायला पाहिजे ना काँग्रेस वाल्यांनो, अरे रिश्ते में तो बाबा साहेब हमारे बाप लगते हैं, यांच्या विरुद्ध आम्ही निवडणूक घडवणार नाही. अरे संविधानच त्यांनी दिलं. पण पैशाचा इतका उपयोग केला की ईशान्य मुंबईमध्ये विश्वरत्न, भारतरत्न, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसने पराभूत केलं. अरे जग आमच्यावर हसलं. अरे संविधान ज्यांनी दिलं त्या बाबासाहेबांना पराभूत करणारी ही संकुचित वृत्ती कोणती आहे? तर ही संकुचित वृत्ती होती काँग्रेसची, ज्यांनी त्यांचा पराभव केला. पण भारतरत्न, विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी विचार केला, चलो गलती तो इंसान से हो जाती है. एक बार गलती हो गई 1952 में, एक चांस देना चाहिए. 54 मध्ये पुन्हा उभे झाले भंडारा लोकसभेतून. जे बाबासाहेब डॉक्टरेट ऑफ सायन्स, डॉक्टरेट ऑफ लॉ, डॉक्टरेट ऑफ लिटरेचर, डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी, एका नॉन पेट्रिक माणसाच्या हातून त्यांचा पराभव केला. आणि तुम्ही संदेश दिला की या देशामध्ये शिक्षित, सुशिक्षित, उच्च पदव्या घेतलेल्या व्यक्तीपेक्षा सबसे बडा महमूद सांगून गेला, सबसे बडा रुपया, आणि त्यांनी बाबासाहेबांना पराभूत केलं. रामदास आठवलेजी, तुम्ही एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारा एक आरपीआयचा सैनिक, तुम्ही घरातून त्यांचं सामान फेकलं, नुसतं सामानच फेकलं नाही तर विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता घरात, तोही तुम्ही बाहेर फेकला. रामदास आठवलेजी दोस्ती कशी असते? रामदास आठवलेजी यांचा एक खासदार आमदार नाही आहे महाराष्ट्रात आणि देशात, पण माननीय मोदीजींनी एकदा हात पकडला, 11 वर्ष झाले एक खासदार नाही, एक आमदार नाही, तरी सुद्धा ते मंत्री आहे. आजही मोदीजींच्या मांडीला मांडी लावून रामदासजी बसतात. तुमच्या मनात जहर कागवणारे हे लोक आहे, सावधान व्हा, सावधान राहा. शेवटी तुमच्या कच्च्या बच्च्याच्या भविष्याचा विचार आहे.
निराश करू नका. उद्या नापास होणाऱ्या विद्यार्थ्याला बिर्याणी आणि मेरिटवर येणाऱ्याला उपाशी ठेव ग, तर मग कोणालाही मेरिट यावंसं वाटणार नाही. आणि या इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये मी पहिली सभा का घेतोय माहित आहे? मी 1995 पासून आमदार हो या चंद्रपूर विधानसभेचा. दुःख होते तुमच्याशी माझं नातं तुटलं, कारण ही अनुसूचित जातीसाठी राखीव झाली. या गावावर, या शहरावर माझं मनापासून प्रेम आहे. पण इंडस्ट्रियल इस्टेट यासाठी निवडलं की मी या महेश झिटेचं, सुनीताताईचं, या दोघांशी जरी कमी संपर्क आला, या दोघांचं मी काम पाहिलं आहे. हे झटतात आणि या चारही उमेदवारांना तुम्ही निवडून दिलं तर मी तुम्हाला विश्वास देतो, दुनिया में कुछ भी हो जाए, इंडस्ट्रियल इस्टेटला मी दत्तक घेऊन इच्छे प्रश्न सोडवण्यासाठी तयार आहे. मग रेल्वेचे प्रश्न असेल, गोरगरिबांचे प्रश्न असेल, निराधार, विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटितांचे प्रश्न असेल, गरीब कुटुंबात शिकणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांचे प्रश्न असेल, आमच्या हुनर, कलाकार आणि अभ्यास करण्याची वृत्ती असणाऱ्या मुलींचे प्रश्न असेल, या ठिकाणी बेघर असणाऱ्या घराचे प्रश्न असेल, मी पूर्ण शक्तीने या उमेदवारांच्या पाठीशी उभा राहील. आमदार असलो तरी नगरसेवक जसा सेवा करेल, इंडस्ट्रियल इस्टेटच्या लोकांची मी मनापासून सेवा करेल हा विश्वास आहे. कारण इंडस्ट्रियल इस्टेट माझ्यासाठी छोट्या भारताचं प्रतीक आहे. इथं किती प्रकारचे लोक आहे. बंगाली लोक आहे, आमच्या सुप्रियाताई आहे, त्यांना मी बगीचा दिला. आता पुढचं मंदिर मोठं करून द्यायचं आहे. आता आम्हाला बंगाली समाजाची मतं पाहिजे. पोद्दा फुगे मुनरगबेन म्हणावं लागतं. तेलुगू मतदार आहे आमच्या कारंगलताई, तेलुगू आहे. कमल गुर्तुके मन वोटू नाकू आशीर्वादम यागे, नाकू वोट यागे म्हणावं लागतं. कोणी हिंदी साइडर आहे, कोणी मुस्लिम बांधव आहे. पण जेव्हा इथं आलो तेव्हा मला एक आनंद होतो कि कोई कहाँ का भी रहे, सबके मन में मेरी भारत माता है. मैं रहूं या ना रहूं, मेरा भारत रहना चाहिए, हा भाव आहे. आणि म्हणून सभा करताना मी पहिला वार्ड कोणता निवडला तर इंडस्ट्रियल इस्टेट वार्ड निवडला. आणि दुसरं कारण होतं की मग महेश आणि सुनीता ते म्हणाल्या, मी म्हणलं काय या वार्डात आपला कधी नगरसेवक जागा का? ते म्हणे 40 वर्षात एकदाही जागा नाही. म्हणलं मग त्या मतदारांना पहिले भेटलं पाहिजे जे 40 वर्ष स्वतःच्या पायावर दगडधोंडा टाकून घेत आहे. म्हणून मी मुद्दाम तुमचं दर्शन घ्यायला आलो, तुम्हाला भेटायला आलो. पण काम इथंच थांबता येणार नाही. तुम्ही फक्त मत देऊन हे 4 उमेदवार निवडले जाणार नाही. काही लोकांना कदाचित कमळ फुलाची ॲलर्जी असू शकते, पण आता तसं करू नका. मनात कोणता राग असेल काढू नका. माझी आई मग लहानपणी सांगायची, कितीही राग येऊ द्या पण जेवण्याच्या ताटावर राग नाही काढायचा. जेवण करायचं आणि मग राग काढायचा. तुमच्या मनात काही चूक झाली म्हणून राग असेल तर मतदान ईव्हीएम मशीनवर काढू नका, नाहीतर मग उपाशी राहावं लागेल एवढं लक्षात. आणि म्हणून मी तुम्हाला आग्रहाची विनंती करायला आलो आहे, कुठं आमची चूक झाली असेल, एखाद्या वेळी माझी चूक झाली असेल तर क्षमा करा. पण या वार्डाच्या प्रभागाच्या विकासावर राग काढू नका आणि चुकून सुद्धा काँग्रेसच्या नादी लागू नका. जे जे नादी लागले त्यांचा बंट्याधार झाला आहे. आणि मी हे विश्वासाने सांगतोय. नंतर लोक पश्चाताप करतात, माझ्याकडे येतात आणि मग मी कधी कधी गमतीने त्यांना म्हणतोय, अरे कापूस तू एका जिनिंगमध्ये टाकतो आणि चुकारा दुसऱ्या जिनिंगमधून कसा घेतो? निवडून काँग्रेसला देतो आणि विकास पाहिजे असला तर आमच्याकडे येतो. असं करू नका. आता तरी करणार नाही हा विश्वास आहे. माझं भाषण
हे एका दिवसाच्या मनोरंजन समजून ऐकू नका, नाही तर 4 वर्ष 11 महिने 29 दिवस मग तुमच्या नशिबात एकच गाणं ऐकावं लागेल, रोना कभी नहीं रोना, चाहे टूट जाए खिलौना. असं होऊ देऊ नका. तुमच्या कच्च्या बच्च्याच्या भविष्यासाठी मी पुन्हा एकदा विनंती करतो, ना इधर देखना है ना उधर देखना है, निर्धार पक्का. कशावर शिक्का? निर्धार पक्का, निर्धार पक्का. आणि चिंता करू नका, तुमची सेवा करण्याची मग मनापासून इच्छा आहे. एकदा 29 मध्ये कदाचित याचं आरक्षण SC हटलं की पुन्हा मी तुमच्या सेवेसाठी येतो. धन्यवाद.